देवाच्या नावाला धन्यवाद देतो मी. 2022 साली मला कोविड झाला होता आणि मला अशा परिस्थितीतून गेलो होतो मी की मी जगतच नाही असं वाटत होतं मला. आणि माझी प्रत्येक आर्थिक परिस्थिती नव्हती, पण मला देवाने सगळे सहाय्य केले, सगळी मंडळीने सहाय्य केलं आणि प्रत्येक पैशाच्या बाबतीत, प्रार्थनेच्या बाबतीत सगळ्यांनी मला सहाय्य केलं. आणि मला कोल्हापूरला नेलं त्यावेळेला मला खरोखर माझा म्हणजे गॅरंटी नव्हती, तर माझ्याबरोबर देव होता आणि माझ्याबरोबर मंडळी होती, माझ्याबरोबर पास्टरचं कुटुंब होतं आणि त्याच्यामुळे मी धैर्यानं राहिलो. प्रत्येकाने फोन करून मला धैर्य ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा, धैर्य ठेवा, देवावर विश्वास ठेवा असं बोलत होती मला फोनवरती. आणि मी ते धैर्य ठेवलं, देवावर विश्वास ठेवला आणि माझी देवाने काळजी घेतली, भरपूर काळजी घेतली. मला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढलं आणि मंडळीचं कोटी कोटी मंडळीला धन्यवाद, कोटी कोटी देवाला धन्यवाद. सगळ्यातनं बाहेर काढलं मला. आणि 20-25 माणसं माझ्या शेजारी मरत असताना मला कधी भीती वाटली नाही. ते माझ्याबरोबर देव होता, मला कधी भीती वाटली नाही, कारण सगळी माणसं माझ्याबरोबर होती, मला प्रत्येक वेळेला धैर्य देत होती. देवाला धन्यवाद. माझ्या मुलीला धन्यवाद. माझ्या मुलीनं पण माझ्यासाठी भरपूर केलं, माझ्या मंडळीनं भरपूर केलं, माझ्या मंडळीच्या लोकांनी भरपूर केलं, पास्टरांच्या कुटुंबानं भरपूर माझ्यासाठी भरपूर प्रे केले, भरपूर प्रार्थना केली आणि आर्थिक मदत केली. भरपूर मला सगळ्यांनी मदत केली. माझ्या देवाला धन्यवाद देतो, मंडळीसाठी धन्यवाद देतो आणि सगळ्या गोष्टीसाठी सगळं गौरव देवाला. आणि मला दिवस दाखवला हे आणि आज 3 वर्ष झाली. प्रत्येक गोष्ट मिळत असते, पण श्वास आणि जीवन मिळत नाही. हे देवाने दिले म्हणून देवाला कोटी कोटी धन्यवाद देतो. आज 3-4 वर्ष आहे मला जगून. पण देवाचा उद्देश वेगळाच असतोय आणि माणसाचा उद्देश वेगळा असतोय, पण देवानं मला सगळ्यातनं बाहेर काढले. देवाला कोटी